T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतानं नेदरलँडवर 17 धावांनी मात केली। भारताचा हा सलग चौथा विजय ठरलाय। मात्र तुलनेनं दुबळ्या असलेल्या नेदरलँड्सवर भारत एकहाती विजय मिळवण्यात अपयशी ठरलाय। या सामन्यामध्ये शिवम दुबेचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी अपेक्षेइतकी बहरली नाही। फलंदाजासोबतच भारताच्या गोलंदाजांना देखील अचूक मारा करण्यात अपयश आलंय। त्यामुळे तुलनेनं दुबळ्या नेदरलँडवर भारत एकतर्फी विजय मिळवू शकला नाही। भारताची आता सुपर 8 मध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होईल। या स्पर्धेत आजवर भारतीय संघाची फील्डिंग देखील निराशाजनक राहिली आहे। आतापर्यंत भारतीय संघानं 9 कॅच सोडले असून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅच सोडणाऱ्या संघांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे। पुढील सामन्यात भारतानं फील्डिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण 2024 साली जिंकलेला वर्ल्ड कप एका कॅचमुळेच भारतानं जिंकला होता। कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी तो कॅच पकडत सामना फिरवला होता। त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीला गांभीर्यानं घेत इथून पुढील सामने खेळावे लागतील। इथून पुढे भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा तगड्या संघांचे आव्हान असेल। या सामन्यांमध्ये जर मागील सामन्यातील चुका केल्या तर संघाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल। भारतीय संघाचा सुपर 8 फेरीमधील पहिला सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे। हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे।